रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार केशव घाटे आज निर्वतले। तालुक्यातील पत्रकारांनी त्यांना खांदा दिला। गावानजीक असलेल्या आणि ज्या ठिकाणी शेकडो झाडे ज्या केशवराव घाटेंनी लावली त्या स्मशानभूमीत आज त्यांचा अंत्यविधी झाला। केशवराव घाटे यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरातील हजारो चाहते आज त्यांच्या पळशीजाशी गावात उपस्थित झाले। अनेकांनी साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। हा परिसर केशवराव घाटे यांनी हिरवागार केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना खूप संघर्ष केला त्यांनी जीवनामध्ये देण्यात आला। अतिशय यावेळी सोबतच होतो आम्ही त्यांच्या सगळ्यांनी बाबतीत गरिबी पाहिली। अनेकांनी श्रद्धांजलीपर भाषणे दिली। धन्वंतगीर महाराज सोबत त्यांच्या सोबत राहिले, त्यांची एवढी सेवा केली की 1959 साली आम्हाला असं वाटे की घाटेबा आता संन्यास घेतात। त्यांनी संन्यास घेतात हे आम्हाला वाटलं, पण धन्वंतगीर महाराजांना महाराजांनी थांबवलं त्यांना, कारण त्यांनी संन्यास घेतला असता तर या ठिकाणून निघून गेले असते। पत्रकार अनेक आहेत, शेकडो पत्रकार, पण पत्रकारितेमध्ये नैतिकता असणं आणि सत्यार्थी असणं हे खूप महत्त्वाचं आहे। बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना आता नव्याने जेव्हा झालो, जेव्हा संघटनेच्या बांधकामासाठी बांधणीसाठी जेव्हा मी या परिसरामध्ये आलो, तेव्हा पहिला माझी ओळख जी झाली पंजाबराव ठाकरे यांच्या माध्यमातून अण्णांची झाली आणि अण्णांबद्दलची तळमळ मी बघितली। पत्रकारितेसाठी काम करण्याची, पत्रकारितेच्या चळवळीला सशक्त करण्यासाठी त्याच्या मनापासून पोटतिडकीने बोलत होते। एक वयोवृद्ध माणूस पण कडक आवाजामध्ये पत्रकारांच्या कल्याणासाठी एवढा झगडतोय, ते जे दृश्य होतं, जी पहिली माझी त्यांच्याशी भेट होती, ती मी आयुष्यभर कधी विसरणार नाही, एवढी माझ्या मनावर कोरली गेली। फार असं लिखाणाचा फार असा छंद नव्हता, पण सर्व पत्रकारांना घेऊन चालणं आणि पत्रकारांना त्याचं चुकलं तर त्याला कुठलीही मुलाजा न ठेवता धडकन बोलून देणं आणि त्याच्यानंतर मग तो समोरचा असेल त्याला बोलणं। पहिल्यांदा पत्रकाराला बोलायचे ते पत्रकाराला समजून सांगायचे की तू असं करायला नाही पाहिजे, तसं करायला नाही पाहिजे। त्या ठिकाणी अण्णा कुठेही भेटल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी एक आदराचं आणि सांगायचं की बा असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे। नवीन पोरं असलं तर त्यांच्यासाठी खूप एक ते कार्यशाळाच होती, चालती बोलती एक कार्यशाळाच होती। आज ही कार्यशाळा आमच्यातून निघून गेली। त्यावेळी माणूस जन्माला आला तर मरण निश्चित आहे। जन्माला आला त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या परिवाराला आनंद होतो, पण मृत्यू झाल्यानंतर तो काय काम करतो, घाटेवानी जे काम केलं त्याचा या सगळ्या लोकांनी, प्रत्येकाने घाटेबाचं जीवन अनुभवलं आहे। तुकोजी महाराजांच्या ग्रामगीतेत एक ओवी आहे, जो सेवाची मानतो धन, सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून तो शेवटी झाला भगवान, पूजू लागले घरोघरी। ह्या ओवीचा सार्थ जीवनामध्ये उतरवला असेल तर आज माझ्या मते घाटेवानी उतरला आहे आणि त्यांनी एकही क्षेत्र सोडलं नाही, त्या क्षेत्रात त्यांनी सेवेचं काम केलं आहे। साधू आहे, संत आहे, कर्मचारी आहे, पत्रकार आहे आणि अधिकारी आहे, या सगळ्यांना स्पर्श करून घाटेबाबा आज आपल्यातून निवृत्त झाले। सुरुवातीलाच गुलाबराव मावळे यांना त्यांचा जीवनाचा, त्यांच्या कर्तव्याचा आदेश मांडला। भोजन आहेत, पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, सगळ्यांनी सांगितलं, मी काय सांगू, या सगळ्या लोकांनी जे प्रेम केलं आणि त्या सगळ्या लोकांवर ज्यांनी प्रेम केलं असे केशवराव घाटे आज आपल्यातून निघून झाले। मला असं वाटते या पंचकृषीमध्ये एक फार पोकळी निर्माण झाली। घाटेवासारखा पुन्हा कार्यकर्ता, समृद्ध कार्यकर्ता कधी होईल याचा काही अंदाज येत नाही, परंतु त्यांची साधुवृत्ती होती। तीर्थ व्रत नेम धर्म पूजा पाठ व्रत वैकल्य याच्यामध्ये ते गुरफटले नाहीत।
समाजाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा, हेच खरं धन आहे, हे त्यांनी अनुभवलं. आम्ही मधुरीला असताना दरवर्षी त्यांनी भरभरून ट्रक घेऊन धान्य आणलं, लोकांना जेवू घातलं. नांदुरा आश्रमात त्यांनी फार काम केलं. म्हणजे धान्य आहे, पैसा आहे आणि इतकं निष्ठीम प्रेम केलं. मला असं वाटते त्यांच्यामध्ये साधू वृत्ती होती, त्यांच्यामध्ये नेत्री वृत्ती होती, त्यांना सगळ्या लोकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती होती. असा माणूस या पंचक्रोशीमध्ये आता मला दिसत नाही, पुढे होईल सांगता येत नाही. परंतु सगळ्यांना मी असा घाटेवाचे एक एक माणूस त्यांची प्रवृत्ती आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्या कार्याचा एक एक पैलू आपण घेतला पाहिजे आणि त्यातच त्यांची खरी श्रद्धांजली अर्पण होईल असं मला वाटते. मला मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना सद्गती मिळालीच आहे, त्यांना शांती मिळालीच आहे, पण ते शांती आपल्या सगळ्यांना लाभो अशी भगवंताजवळ प्रार्थना करतो आणि हे 2 शब्द समाप्त करतो.